सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या कन्फ्युजिंग बायोलॉजी टर्म्स और वर्ड्स पार्ट 8व्या भागामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, या कन्फ्युजिंग बायोलॉजी टर्म्स आहेत 11वी एनसीईआरटी बायोलॉजीच्या पुस्तकामधील नीटसाठी आणि सीईटीसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कुठल्या आहेत या टर्म्स जाणून घेऊ की पेट्रोल गर्डर आणि पेल्विक गर्डर. मित्रांनो, 11वीचा टॉपिक 20वा लोकोमोशन आणि मोमेंट, प्रश्न क्रमांक 311 यावर हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि कार्टिलेज आणि बोन्स हे 7वा टॉपिक स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन एनिमल्स, पेज नंबर 104 वर पाहायला मिळेल. मी दत्ता शिंदे बायोलॉजी ट्युटोरियल आपले स्वागत करीत आहे. पहा, पहिल्यांदा आपण पहिली टर्म आहे पेट्रोल गर्डर. पेट्रोल गर्डर जे आहे ते त्याची पोझिशन दिलेली आहे, कुठल्या ठिकाणी आहे ह्युमन बॉडीमध्ये. पेट्रोल गर्डरला शोल्डर रिजन मध्ये आहे, खांद्यामध्ये आहे. आणि हे पेट्रोल गर्डर जे आहे तर ते 2 बोननं बनलेलं आहे, हे लक्षात घ्या या ठिकाणी. इट इज मेड अप ऑफ 2 बोन्स. कुठले कुठले बोन आहेत की क्लॅव्हिकल, ज्याला आपण कॉलर बोन असं म्हणतो, आणि दुसरा आहे स्कॅपुला. पहा या ठिकाणी की आपल्याला या खालच्या हे पेट्रोल गर्डर वरच्या डायग्राम मध्ये दिसत आहे. पेट्रोल गर्डर अटॅच्ड द अपर लिम्स टू द एक्झाईल स्केलेटनचा भाग आहे आणि ते क्लॅव्हिकलनं आणि स्कॅपुलानं बनलेलं आहे. मित्रांनो, हे जे 2 भाग आहेत पेट्रोल गर्डरचे, तर हे 2 हाल्स HALVES हे फार अपार्ट, म्हणजे 2 विरुद्ध बाजूला आहेत, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पेल्विक गर्डर बद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करू मित्रांनो, हे कुठे आहे, सिच्युएटेड म्हणजे पोझिशन. तर पेल्विक गर्डरला हिप गर्डर असे म्हणतात. तर हे बघा वरच्या डायग्राम मध्ये हिप गर्डर आपल्याला क्लिअर कट दिसत आहे. आणि हे जे हिप गर्डर आहे हे 3 बोन्सनं बनलेलं आहे. लक्षात घ्या या ठिकाणी हे 3 बोन्स कुठले कुठले आहेत की पेल्विक गर्डर इज मेड अप ऑफ 3 बोन्स. इलम आहे, इस्चियम आहे आणि प्युबिस आहे. या 7व्या भागामध्ये यापूर्वी आपण बघितलेला आहे. हा जो रेड कलरचा भाग आहे इलम, दुसरा जो इस्चियमचा हा ग्रीन पार्टनं दाखवलेला आहे, आणि लाईट ग्रीन पार्ट जो आहे तो इस्चियमचा पार्ट आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. हे पेट्रोल गर्डर आणि पेल्विक गर्डर मध्ये हे 2 भाग आहेत. पेल्विक गर्डरचे 2 हाल्स आहेत आणि दोन्ही भाग हे फ्यूज झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत. पेट्रोल गर्डर फार अपार्ट आहेत, म्हणजे 2 वेगवेगळ्या बाजूला आहेत, परंतु पेल्विक गर्डरमध्ये आपल्याला 2 भाग जे आहेत, दोन्ही बोन्स हे फ्यूज झालेले आहेत. त्यानंतर बघूया आपण की पेट्रोल गर्डर जे आहे तर त्या पेट्रोल शोल्डर गर्डर म्हणून आपण त्याला. दी ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ द स्कॅपुला, आपण स्कॅपुला बघितलेला आहे. हा स्कॅपुला हा ट्रँग्युलर बोन आहे, या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. दॅट फॉर्म्स एक जॉईंट जो तयार होतो त्या ठिकाणी, बॉल अँड सॉकेट जॉईंट त्या ठिकाणी. कशासोबत, ह्युमरस सोबत. म्हणजे दंडाचे जे हाड आहे, ह्या दंडाचे हाड, हा जो मी हायलाइट करतो आहे ह्युमरस आहे. आणि ह्युमरसचा वरचा भाग जो बॉल आहे, आणि ग्लिनॉइड कॅव्हिटी जी आहे तर ती ही स्कॅपुला रिजन मध्ये आहे. मित्रांनो, इट गिव्ज आर्टिक्युलेशन, म्हणजे हा जो शोल्डर गर्डर आहे पेट्रोल गर्डर, तर त्या ठिकाणी जी काही आर्टिक्युलेशन आहे, आर्टिक्युलेशन म्हणजे जॉईंट. तर 4 लिम्बचा हा जॉईंट आहे. 4 लिम्स म्हणजे हात म्हणू आपण, समोरचे हात. द बॅक मसल, आता या आपल्याला इथे सांगता येईल की दी बॅक मसल्स आर अटॅच्ड टू द पेट्रोल गर्डर, म्हणजे शोल्डर गर्डरला बॅकचे मसल्स हे अटॅच झालेले असतात. आणि हे रिलेटिव्हली लेस स्ट्रॉंग आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. हे पेट्रोल गर्डर आहे लेस स्ट्रॉंग आहे रिलेटिव्हली, अर्थात पेल्विक गर्डरच्या. पेल्विक गर्डर जे आहे तर त्या ठिकाणी आपण या डायग्राम मध्ये बघूया. ही जी पेल्विक गर्डर आहे, पेल्विक गर्डर त्या ठिकाणी कप शेप्ड कॅव्हिटी आहे. ग्लिनॉइड कॅव्हिटी पेट्रोल गर्डरला आहे, आणि ग्लिनॉइड कॅव्हिटी जी आहे, सॉरी, पेल्विक गर्डरमध्ये ही जी कप शेप्ड कॅव्हिटी आहे त्याला ऍसिटाव्ह्युलम असं म्हणतो आपण. आणि हे ऍसिटाव्ह्युलम फॉर्म्स हे पण बॉल अँड सॉकेट जॉईंट करतं फेमूर. फेमूर म्हणजे मांडीचे हाड. या ठिकाणी बघा की आपल्याला या ठिकाणी इथे ऍसिटाब्युलम दिसत आहे या डायग्राम मध्ये. आणि या ऍसिटाब्युलम मध्ये हा ब्युलमला अटॅच असलेलं, आर्टिक्युलेट असलेलं, जॉईंट असलेलं बॉल अँड सॉकेट त्या ठिकाणी जॉईंट तयार होतो. आणि दॅट ही जे आपल्याला पाहायला मिळते आहे पेल्विक गर्डर, तर दॅट पेल्विक गर्डर गिव्ज आर्टिक्युलेशन कशाला, हिंड लिम्बचा. पेट्रोल गर्डर 4 लिम्बला आर्टिक्युलेशन देतं, तर पेल्विक गर्डर हिंड लिम्बला, म्हणजे पायांचा हा जोड आहे, जॉईंट आहे. मित्रांनो, हिप मसल जसे शोल्डर गर्डरला, पेट्रोल गर्डरला आपल्याला बॅक मसल अटॅच झालेले पाहायला मिळतील, तर या ठिकाणी पेल्विक गर्डरला आपल्याला हिप मसल अटॅच झालेले दिसतील. आणि हे पेल्विक गर्डर, हे जे आहे पेल्विक गर्डर, ही मोर स्ट्रॉंग आहे. म्हणजे पेट्रोल गर्डर जे आहे लेस स्ट्रॉंग आहे, इकडे पहा, आणि मोर स्ट्रॉंग हे पेल्विक गर्डर आहे. मित्रांनो,
हे झालं पेक्टोरल आणि पेल्विक. आता आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत कार्टिलेज. मित्रांनो, कार्टिलेज आणि बोन्स हा जो कॉन्टेंट आहे, तर 7व्या टॉपिकमध्ये स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स 104 पानावर पाहायला मिळेल 11वीच्या NCERTच्या बुक्समध्ये. आणि काय लिहिलेलं आहे पहा, की कार्टिलेज काय आहे या डायग्राममध्ये आपल्याला दिसते आहे की इथे आपल्याला कार्टिलेज हा भाग दिसतो. आणि कार्टिलेज हे जो भाग आहे, दोन बोन्स मधला भाग आहे. दॅट कार्टिलेज हे सॉफ्ट आहे, मऊ आहे, इलॅस्टिक आहे, फ्लेक्झिबल आहे आणि कनेक्टिव्ह टिश्यू प्रोटेक्ट युअर जॉईंट्स अँड बोन्स. म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू ज्या आहेत ह्युमन बॉडीमधल्या, तर त्या आपल्याला प्रोटेक्ट करतात जॉईंटला आणि बोनला. कार्टिलेज हे 3 टाईपचं आहे, हे महत्वाचं आहे. कुठले कुठले कार्टिलेज आहेत हे लक्षात घ्या इथे, की इथे आपल्याला हायलाईन कार्टिलेज, फायब्रो कार्टिलेज आणि इलेस्टिक असे 3 टाईप आहेत. ज्यावेळेस आपण चर्चा करू की बोनची, मित्रांनो बोन पण कनेक्टिव्ह टिश्यू आहे. एक लक्षात घ्या या ठिकाणी स्पेशली सांगतो की कार्टिलेज असेल, बोन असेल आणि ब्लड असेल, रक्त, तर हे व्हेरियस टाइप्सच्या स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. 3 टाईपच्या ह्युमन बॉडीमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू आहे, कार्टिलेज, बोन्स आणि ब्लड. तर बोन हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. बोन्स हे आपल्याला इथे सांगता येईल की बोन हे हार्ड आहे. जसं कार्टिलेज सॉफ्ट होतं तसं बोन हे हार्ड आहे, इनइलॅस्टिक आहे. कार्टिलेज इलॅस्टिक होती तर बोन हे इनइलॅस्टिक आहे, टफ आहे. तर कार्टिलेज ही फ्लेक्झिबल होती. तर बोन हार्ड, इनइलॅस्टिक, टफ ऑर्गन आहे अँड दॅट फॉर्म्स पार्ट ऑफ अ व्हर्टिब्रल स्केलेटन. आणि कार्टिलेज जो आहे, हा जो कार्टिलेजचा पार्ट आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे, जॉईंट्स आणि बोनला प्रोटेक्ट करते. मित्रांनो, बोन्स हे 2 टाईप आहेत. कार्टिलेज अशा 3 टाईपचे आपण पाहिले आहेत. हायलाईन कार्टिलेज, फायब्रो कार्टिलेज, इलॅस्टिक कार्टिलेज. तसे बोन 2 टाईप आहेत, कॉम्पॅक्ट बोन आणि स्पॉन्जी बोन. मित्रांनो, हे अतिशय महत्वाचं आहे. पहा की पुढे कार्टिलेज हे बद्दल आपल्याला आणखी जास्त माहिती घेत असताना की द इंटरसेल्युलर मटेरियल ऑफ कार्टिलेज हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. जी कार्टिलेज मधलं इंटरसेल्युलर मटेरियल जे आहे, हे सॉलिड आणि प्लायबल मॅट्रिक्स आहे, म्हणजे लवचिक आहे. कशामुळे लवचिकता येते की कॉन्ड्रोइटिन आहे ना, कॉन्ड्रोटिन हे सॉल्ट्स यामध्ये असतात. आणि हे कॉन्ड्रोटिन जे सॉल्ट्स आहेत, तर ते रेजिस्ट करतात कॉम्प्रेशन. म्हणजे जे काही कॉम्प्रेशन बॉडीवर, जॉईंट्सवर येईल, तर ते रेजिस्ट करण्याचं काम कार्टिलेज करतात, अर्थात कॉन्ड्रोटिन सॉल्ट्स करतात. आणि ज्या काही कार्टिलेजच्या सेल्स आहेत, तर दीज सेल्स ऑफ दिस कार्टिलेज टिश्यू कॉन्ड्रोसाइट्स म्हणतात. या ठिकाणी आपल्याला इथे दिसेल की हे कार्टिलेज आपल्याला दिसते आहे. आणि कार्टिलेजच्या या ज्या कार्टिलेज सेल आहे यांना कॉन्ड्रोसाइट्स असं म्हणतात. आणि दॅट कॉन्ड्रोसाइट्स एन्क्लोज्ड इन कशामध्ये, स्मॉल कॅव्हिटीज विदिन द मॅट्रिक्स सिक्रेटेड बाय देम. म्हणजे ह्या ज्या सेल आहेत कार्टिलेजच्या सेल, तर कॉन्ड्रोसाइट, तर ते एक प्रकारचं मॅट्रिक्स सिक्रेट करतात आणि त्यामुळे आपल्याला ह्या कॅव्हिटीज आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण बोन्स बद्दल चर्चा करू तर बोन्स हॅव हार्ड अँड नॉन प्लायबल ग्राउंड सबस्टन्स. तर बोन हे हार्ड आहे, अर्थात नॉन प्लायबल ग्राउंड सबस्टन्स कुठला आहे की बोनमध्ये कॅल्शियम सॉल्ट्स आहेत, त्याचबरोबर कोलॅजिन फायबर्स आहेत. कार्टिलेजमध्ये कॉन्ड्रोटिन सॉल्ट्स होते, तर या बोन्समध्ये कॅल्शियम सॉल्ट्स आणि कोलॅजिन फायबर्स आहेत, ज्यामुळे विच गिव्स बोन्स इट्स स्ट्रेंथ. म्हणजे कार्टिलेजमध्ये कॉन्ड्रोटिन जे होतं त्यामध्ये रेजिस्ट कॉम्प्रेशन होत होतं, यामध्ये बोनला स्ट्रेंथ मिळते. स्ट्रक्चरल फ्रेम टू द बॉडी. या ॲनिमल्समध्ये, मोस्टली ह्युमनमध्ये स्ट्रक्चरल फ्रेम ही बोन्समुळे मिळते. मित्रांनो, बोन ज्या सेल आहेत, ह्या बोन सेलला आपण म्हणायचंय ऑस्टिओसाइट. आणि कार्टिलेजच्या सेलला आपण कॉन्ड्रोसाइट्स म्हणू, तर बोनच्या सेलला ऑस्टिओसाइट्स म्हणू. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील की बोन ज्या सेल आहेत, या इथे पहा की हे बोन आहे आणि बोनच्या ज्या आपल्याला सेल दिसत आहेत याला ऑस्टिओसाइट म्हणतात. आणि ऑस्टिओसाइटचं हे न्यूक्लियस, दॅट ऑस्टिओसाइट प्रेझेंट इन द स्पेसेस कॉल्ड लॅक्युना. आणि एका विशिष्ट स्पेसमध्ये बोनच्या ह्या ऑस्टिओसाइट्स प्रेझेंट असतात, त्याला लॅक्युना असं म्हणतात. ही निश्चित लक्षात ठेवण्याजोगा हा मुद्दा आहे, पॉइंट आहे, लक्षात घ्या. मित्रांनो, आपण बघूया की त्यानंतर कार्टिलेज बद्दल. मोस्ट ऑफ द कार्टिलेज इन व्हर्टिब्रेट, जे काही व्हर्टिब्रेट्स आहेत, व्हर्टिब्रेट्स, तर त्यामध्ये कार्टिलेज ऑफ इन व्हर्टिब्रेट एम्ब्रिओज आर रिप्लेस्ड बाय द बोन्स इन ॲडल्ट्स मध्ये. हे महत्वाचं आहे. आणि कार्टिलेज कुठे कुठे असतात की मोस्टली ह्युमन बॉडीचा आपण विचार करू की कार्टिलेज प्रेझेंट इन द कुठे कुठे ह्युमनच्या बॉडीमध्ये, नोजमध्ये आहे, आउटर इयरच्या जॉईंट्समध्ये आहे, बिटवीन द ऍडजस्टंट बोन, जे 2 लगतचे बोन आहेत त्यांच्यामध्ये आहे, व्हर्टिब्रल कॉलमच्या डिस्कमध्ये आहेत, लिम्समध्ये आहेत, हँड्स इन ॲडल्ट्स, लिम्स आणि हँड्समध्ये पण आहे. हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर बोन बद्दल आपण चर्चा ज्यावेळेस करू, पहा की हे जे आपल्याला
हे इथं इयरचं डायग्राम दिलेली आहे. बोन्स बद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करू मित्रांनो, की बोन्स, लिम्ब बोन्स म्हणजे हाताचे आणि पायाचे जे हाडं आहेत, बोन्स आहेत, सच एज लॉंग बोन्स आहेत, लेग्स, सर वेट बेरिंग, लेग बोन्स हे वेट बेरिंग फंक्शन आहे. हे इंटरॅक्ट करतं स्केलेटल मसल्सला, अटॅच टू देम ब्रिंग अबाउट द मुवमेंट, त्यामुळेच आपल्याला हालचाल करता येते. मित्रांनो, त्यानंतरचा मुद्दा आहे की हे जे बोन्स जे आहेत तर बोनच्या इनसाइडची जी कॅव्हिटी आहे त्यामध्ये बोन मॅरो असतात आणि दोन टाईपचे बोन मॅरो असतात, येलो बोन मॅरो आणि रेड बोन मॅरो. हा इथे आपल्याला दाखवलेला आहे रेड बोन मॅरो, येथे आपल्याला येलो बोन मॅरो असं दाखवलेलं आहे. मित्रांनो, सम बोन्स इज द साईट ऑफ प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल, म्हणजे बोन मॅरो इन द सम बोन्स इज द साईट ऑफ प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल. तीन टाईपच्या ब्लड सेल, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. तर रेड बोन मॅरो कंटेन blood stem cells that become a blood cells with white blood cells or platelets. तर येलो बोन मॅरो जो आहे तर दॅट मित्रांनो की हा मिड्युलरी कॅव्हिटी ऑफ द शाफ्ट ऑफ लॉंग बोन्स मध्ये पाहायला मिळेल आणि दॅट इज सराउंडेड बाय द रेड बोन मॅरो. रेड बोन मॅरोशी सराउंड झालेला येलो बोन मॅरो आहे. येलो बोन मॅरो विच प्रोड्यूस कार्टिलेज, फॅट आणि बोन. येलो बोन मॅरोच तो कार्टिलेज, फॅट आणि बोन्स तयार करतो. मित्रांनो, बोन्स सपोर्ट अँड प्रोटेक्ट सॉफ्टवेअर टिश्यू ऑफ ऑर्गन. हे लक्षात घ्या की बोन्स काय करतात की बोन हे सपोर्ट करतात आणि प्रोटेक्ट करतात सॉफ्टवेअर ज्या बॉडीमधल्या टिश्यूज आहेत आणि सॉफ्टवेअर ऑर्गन्स आहेत तर त्याला बोन हे सपोर्ट करतात. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.